MRTPच्या 611 कोटीच्या प्रोजेक्टद्वारे सांगलीच्या शामरावनगर आणि परिसरातील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न काही मार्गी लागणार असल्याने ही कामे झालीच पाहिजेत असं नगरसेवक अभिजित भोसले यांनी म्हटलं आहे। शहरातील महापूरबाधित क्षेत्रात पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले आणि गटारी बांधण्यासाठी जागतिक बँकेकडून 611 कोटी निधी पहिल्या टप्प्यात मिळणार आहे। त्यातून होणाऱ्या कामांसाठी असणारा विषय महासभेसमोर अवलोकनार्थ आलेला असता त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून विषय मंजूर करण्यासाठी नगरसेवक भोसले यांनी मुद्देसूद मांडणी केली आणि मागील 10 वर्षापासून आपण पाठपुरावा केला असून शामरावनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचा निचरा होणे गरजेचे असल्याचं महासभेसमोर मांडले आहे। प्रयोग केलाय कापडणी साहेबांना 10 वेळा रस्ते उकरलाय तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे का तुम्हाला सांगू नका तुम्ही आम्हाला आणि स्वराज्य पाणी स्वराज्य तुम्ही पाणी उलट घालवायला पाणी रस्ते उकरल्या शेवटची गट आम्ही केलेलं नाही। मान्य आमदार विधानसभेच्या आपल्या आमदारांच्या माध्यमातून झालेली गटर झाले पाणी जाते का सांगा का जात नाही कारण तुमची लेवल मॅच होत नाही। 100 कोटीची आता अस्तित्वात असलेली गटर त्याला लेवल मॅच होत नाही। जी लेवल मॅच कशी होणार नवीन गटर जर लेवल त्या पद्धतीने केली तर 100% पाणी निघणार आहे। हा मॅच होत नसेल तर कसं होणार कारण मिळवायसाठीच नवीन करायचं आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा आज जी महासभा पार पडली त्या महासभेमध्ये 611 कोटीचा MRTPचा पूर नियंत्रण प्रकल्प तसेच पावसाळी पाण्याच्या निचराच्या दृष्टिकोनातून असणारा प्रकल्प आज अजेंड्यावरती होता। या प्रकल्पामध्ये असणाऱ्या जवळपास 284 कोटीपर्यंतचा निधी हा गेल्या 5 ते 7 वर्ष स्वतः लोकप्रतिनिधी असताना मागच्या 7 वर्षामध्ये तो भागात जास्तीत कसा येईल, भागातील लोकांचे प्रश्न कसे सुटतील आणि गेल्या कित्येक वर्षापासूनची असलेली दलदलीची परिस्थिती, सकल भागात साचणारं पाणी यातून लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी केलेलं काम आज अजेंड्यावरती होतं आणि निश्चितपणानं त्या अजेंड्याच्या बाजूनं आज तो प्रकल्प व्हावा यासाठी भूमिका मांडली। ही भूमिका मांडत असताना अंकली नाला खुला करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आणि पाणी काढण्यासाठीचे प्रयत्न आज या ठिकाणी आलेले आहेत। हा प्रकल्प 100% पूर्णपणे कार्यान्वित झाला पाहिजे, तो प्रकल्प मार्गावर लागला पाहिजे आणि या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून ज्या असणाऱ्या इतर अडचणी असतील म्हणजे नाल्यावरचे अतिक्रमण काढणे असतील, नालेसाठीच्या जमिनी ताब्यात घेणं असेल किंवा आणि अनुषंगिक जे काही पूर्तता तांत्रिक करण्याची गोष्टी असतील तर त्या ठिकाणी सर्वतोपरी मी महापौर असतील किंवा प्रशासन असेल या सर्वांसोबत राहून हा प्रकल्प पूर्णत्व दृष्टिकोनातून 100% शामरावनगर वासियांसोबत प्रभाग क्रमांक 18 मध्ये हनुमाननगर ते शामरावनगर कोल्हापूर रोडपर्यंत सर्व परिस्थितीतील नागरिकांना न्याय देणार आहोत आणि सोबतच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतले जे भाग यामध्ये आहेत ते भागातून नागरिकांची संपूर्ण अडचण सोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या शहरातील प्रतिनिधी म्हणून काम करणार आहोत। निश्चितपणे हा प्रकल्प नागरिकांच्या दृष्टिकोनातून प्रचंड महत्त्वाचा आहे आणि तो होतोय याचा खूप आनंद आहे आणि नागरिकांसाठीचं समाधान आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।